सांगलीमध्ये काल रात्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावरती भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय। कुत्र्याच्या या हल्ल्याच्या नंतर संभाजी भिडेंवरती शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र संभाजी भिडेंवरती कुत्र्याने हल्ला केल्याच्या नंतर सांगली महानगरपालिका मात्र खडबडून जागी झाली आहे। भिडे गुरुजींवरील हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी सांगली महानगरपालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली। आज अगदी सकाळपासूनच गल्लोगल्ली भटकणाऱ्या या कुत्र्यांना पकडायचं फरमान हे महानगरपालिकेने काढलं। वर्षभरामध्ये सांगलीत 4044 लोकांना कुत्र्यानं चावा घेतलेला आहे। धक्कादायक अशी ही आकडेवारी आहे खरं तर। आणि त्यानंतर तेव्हा मात्र सांगली पोलिसांनी कारवाईची तत्परता का दाखवली नाही असा सवाल आता सांगलीकरांनी विचारलाय। तर सांगलीमध्ये आतापर्यंत किती जणांना कुत्र्यानं चावा घेतला आणि भटक्या कुत्र्यांवरती महानगरपालिकेने नेमका काय उपाययोजना केल्या बघूयात। वर्षभरामध्ये 4044 सांगलीकरांना मोकाट कुत्र्याने चावा घेतलाय। जानेवारी महिन्यामध्ये 331 जणांना कुत्र्याने चावलंय। फेब्रुवारी महिन्यामध्ये 303 जणांना चावा। मार्च महिन्यामध्ये 327 जणांना कुत्र्यानं चावा घेतलाय। 2017 मध्ये मोकाट कुत्र्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं। सर्वेक्षणाच्या वेळेला 14,000 मोकाट कुत्रीही आढळली। पालिकेकडून मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली। 1 एप्रिल 2024 ते 29 मार्च 2025 पर्यंत 1380 कुत्र्यांची नसबंदी झाली आहे। गेल्या वर्षभरामध्ये सांगलीमध्ये 4044 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे। मग संभाजी भिडेंवरच्या हल्ल्याच्या नंतरच सांगली महानगरपालिकेला कारवाईची जाग कशी काय आली असा प्रश्न आता सांगलीकरांनी विचारलाय। कुत्रे हल्ले करतात, त्यांचे लसके तोडतात। लसके तोडल्यानंतर ना महापालिका आमची जागे होते। त्याच्यानंतर त्याच्यावर ते तात्पुरता बंदोबस्त करतात। त्याच्यानंतर परत आणि जैसे ते सगळी परिस्थिती सगळी जर असते हे असंच जर चालू जर राहिलं तर आम्ही सांगलीमधल्या सगळ्या महिला उठून जी कुत्रे असतील ना भटकी ती सगळे घेऊन ना महापालिकेवरती आणून सगळे कुत्रे सोडणार। ह्याच्यावर तात्पुरता जर बंदोबस्त जर नाही जर केला तर असा मी महापालिकेला इशारा देते। भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो एवढा गंभीर रूप धारण केलेला आहे की लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसं असतील रस्त्याने फिरणे सुद्धा मुश्किल झालेलं आहे। ह्या बाबतीत वारंवार स्थानिक माध्यमं असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील यांनी आवाज उठवला, मात्र महापालिका तात्पुरतं त्यावेळेला जुजबी उपाय सुचवते मात्र काही करत नाही। त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे तर तो कुत्र्यांची नसबंदी करणे। तर नसबंदी करण्यात हजारो कोटीचा अर्थसंकल्प असताना 5-10 हजार कुत्र्यांची नसबंदी करण्याचं काम सुद्धा या महापालिकेला करता येत नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या सगळ्या प्रकरणाच्या नंतर एक टोला सुद्धा हाणलाय बघूयात। माझ्या शहरात कुत्रे खूप वाढलेत। आता कोणाला चावल्यानंतर ते साफ करतील काय माहित नाही मला। म्हणजे कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काय उचलले जात नाहीत। आता महत्वाच्या माणसाला ते चावावेत असे आपण देवाकडे प्रार्थना करूया, म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल। ह्या सरकारमध्ये कुत्राही मोठ्याला चावला तर पकडला जातो। हे सरकारचं कार्य करण्याची पद्धत चांगली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।